नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मनसे शिवसेना युतीची शक्यता आणि भाजप शिंदे गणित धोक्यात येण्याची तेवढी दाट शक्यता जर समजा मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आली तर, याविषयी आपण सविस्तर पुढले 3 मिनिटं पाहूया. 20 वर्षापासून दुरावलेले ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती एकत्र येण्याच्या हालचालीला वेग धरलेला आहे. वास्तविक अनेकांना वाटत होते की दोन बंधू पुन्हा कधीच एकत्र येणार नाहीत, पण नुकत्याच झालेल्या विजय मेळाव्यात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्साहाने उपस्थित राहून सर्वांना चकित केलं आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी भाषणामध्ये आम्ही एकत्र आल्याची जी काही भावना बोलून दाखवली आहे, त्यावरून असं लक्षात येतं की येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र युती करण्याची शक्यता आहे. मुख्य मुद्दा असा आहे की या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात संपूर्ण पट बदलू शकतो का, याचं उत्तर तर सध्या तरी यस आहे. कारण बरेचसे चेंजेस, बरेचसे बदल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये काय बदल होऊ शकतात हे आपण पाहू. मराठी मताचे ध्रुवीकरण थांबणार, यावरती उत्तरेचं यस आहे. आतापर्यंत भाजप आणि शिंदे गटाला सर्वाधिक फायदा झाला तो म्हणजे ठाकरे कुटुंबातील फाट्यामुळे मराठी मताचे विभाजन झालं, पण राज आणि उद्धव एकत्र आले तर हे विभाजन थांबेल आणि मराठी मते पुन्हा एकत्रित ठाकरे बंधूच्या गोटात जाण्याची प्रबळ शक्यता नाकारता येत नाही. दुसरं काय, मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये महत्वपूर्ण ताकद आहे, ती पुन्हा वाढू शकते का? त्याचे उत्तर आहे यस. मुंबई महानगरपालिका निवडणुका दारात उभ्या आहेत. इथे शिवसेना उद्धव गटाच्या तर मनसेची एक विशेष ओळख आहे. या दोघांची युती झाली तर भाजप आणि शिंदे गटासाठी ही निवडणूक महानगरपालिकेची आव्हानात्मक ठरू शकते, यामध्ये कोणतेही दुमत नाही. शहर आणि मराठी युवकावरती प्रभाव, आता ह्या दोन्ही पक्षाचा शहरी आणि ग्रामीण भागावरती प्रभाव आहे. तसंच राज ठाकरे यांचा आक्रमक भाषण शैली शहरी तरुणाचा भरघोस प्रतिसाद मिळतो. उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व आणि मराठी अस्मिता यावरचा विश्वास हा ठाम मतदारामध्ये दृढ आहे. दोन्ही शक्ती एकत्र आल्यास निवडणुकीत भूकंप घडवणार हे नक्की आहे आणि तशी शक्यता राजकीय जे तज्ञ आहेत ते वर्तवत पण आहेत. आता त्या पुढचं काय, तर महाविकास आघाडीचे गणित बदलतील का, ते याचंही उत्तर यसच आहे. राज ठाकरे यांची आक्रमक भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीला कितपत मान्य होईल हा मोठा प्रश्न आहे. जर शिवसेना मनसे युतीने स्वातंत्र्य लढण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीचं एकत्रित पण डळमळीत होऊ शकतं, यामध्ये काही दुमत नाही. आता या पुढचा मुद्दा असा आहे की भाजप शिंदे गटाला फटका बसेल का, याचंही उत्तर यस आहे. भाजप आणि शिंदे गटाने अनेक माजी नगरसेवक आपल्या गळ्याला लावलेले असले तरी त्या जोरावर त्यांची आकडेवारी जरी मजबूत झाली असली तरी मात्र ठाकरे बंधूच्या युतीने हे संपूर्ण समीकरण विस्कळीत आणि होऊ शकतं किंवा बदलू शकतं. भाजपला आता मराठी मताचे ध्रुवीकरण रोखण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागेल, हे मात्र तेवढंच सत्य आहे. मनसेच्या नव्याने घडी बसणार का, तर यस. आता जी मनसेची विस्कटलेली घडी आहे, मनसेचं जे मतामध्ये रूपांतर होणं, हे जी कमतरता आहे, ते उद्धव ठाकरे सोबत एकत्र येऊन युती केली आणि मराठी मुद्द्यावरती लढले, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढले तर नक्की ही विस्कटलेली घडी पुन्हा बसू शकते. गेल्या काही काळात मनसेच्या संघटनात्मक लढ्यामध्ये कमकुवतपणा आला. राज ठाकरे यांना आता पुन्हा नव्याने घडी बसवण्याची, राजकीय वजन वाढवण्याची ही एक सुवर्ण संधी मानली जाते आणि तशी आहे पण. आता त्या पुढचा मुद्दा, शिवसेनेचा मोठा कमबॅक होऊ शकतो का. आता जे शिवसेनेची मागची जी काही भर आहे, भरून काढायची जर असेल तर ह्यामध्ये एक सुवर्ण संधी आहे. मागील विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काही प्रमाणात नुकसान झालं, मात्र मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन राज ठाकरे सोबत एकत्र आले तर पुन्हा एकदा बाळासाहेबांचा वारसा गडावर पडण्याची संधी इथे मानली जाते आणि तशी संधी आहे. मतदारामध्ये उत्सुकता शिकेला आहे, यस. याचं उत्तर यस आहे. ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार का, हा प्रश्नच आहे अद्याप, की केवळ निवडणुकापूर्वी चर्चा आहे, हा पण एक प्रश्न आहे. आणि जर एकत्र आलेच तर कुठल्या मुद्द्यावरती एकत्र येतील, हिंदुत्व, मराठी अस्मिता की अजून काही, हिंदुत्व, मराठी अस्मिता, विकास की अजून काही, या साऱ्या प्रश्नाची उत्तरे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहेत. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व बोलतापालट झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी सर्वसामान्य मराठी मतदाराचं लक्ष या दोघांवर केंद्रित झालेलं आहे. याचं कारणही स्पष्ट आहे. मराठी स्वाभिमान, अस्मिता, हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारसरणीचं वारसत्व यांचं नेतृत्व हे ठाकरे बंधूकडे आहे. त्यामुळे आता पुढील काही आठवडे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत आणि ह्या पुढील काही आठवड्यामध्येच कळणार आहे
की मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची युती होणार का आणि त्याचा महाराष्ट्रावरती काय परिणाम होणार यावरती आपलं मतही आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळू शकता.